वनराज गेला, पण आता असं वाटतंय पुण्यात जंगल राज सुरू झालंय. खून के बदले खून और आँख के बदले आँख हे पुण्याला काही नवीन नाही. पुणे ज्याला आपण प्रेमानं विद्येचं माहेरघर म्हणतो, तिथल्या पेठांना वाड्यांना फार पूर्वीपासून रक्तरंजित इतिहास आहे. आणि आज आंदेकर, कोमकर, मारणे या टोळ्या तो इतिहास पुढे चालवत आहेत. एकीकडे या शहरात IT पार्क आहेत, स्टार्टअप्स आहेत, स्वप्न डोळ्यात घेऊन आलेले तरुण आहेत, तर दुसरीकडे शहरात गुंड मोकाट फिरतायत. वनराज आंदेकर मर्डर, आयुष कोमकर मर्डर, गणेश काळेची हत्या आणि या यादीत अजून किती किती नावं जोडली जाणार. कधी टोळी भांडण तर कधी राजकीय दबाव आणि शेवटी रस्त्यावर एखाद्या तरुणाचा मृतदेह. या सगळ्या गोष्टी कधी बदलणार? आई वडिलांनी ज्याचं भविष्य घडवायला आयुष्य खर्च केलं, तोच मुलगा आता बातम्यांच्या हेडलाईनमध्ये दिसतोय. आणि ही हेडलाईन आता नवी नाही. दर आठवड्याला नावं बदलतात, हेडलाईन तशीच राहते. पोलीस प्रशासन हे सगळं कधी सुधारणार? गुंडांवर खराखुरा न्यायाचा वचक कधी बसणार? की कधी बसणारच नाही? पुणेकरांनो, जागे व्हा. सिस्टीमला